समय और हमारे नामदेव भाई, इस सब मुझे याद है, हमारे रमाकांत भाई भी याद है। इसने बहुत उस समय सेवा की है। उनकी मेहनत कहो, त्याग कहो, तपस्या कहो। और बाद में हमारे आदरणीय संध्या बेन जी ने, हमारी पल्लवी बहन और मेघा बहन जी ने और बाकी सब भाई बहनों ने इस सेवा को आगे बढ़ाया, इतना वृक्ष बढ़ाया। और जो भी इस वृक्ष का फल खाने के लिए अभी अनेक आत्माएं आएंगी, उनको देने के लिए भी हमारे पास शक्ति चाहिए। और हम समझते हम सब दानी, महादानी, वरदानी आत्माएं हैं। हमारा एक एक संकल्प था। ओम शांति। धन्यवाद गीताबाईजी. आठवणीचा खजिना भरपूर आहे, पण वेळ त्याचंही आपल्याला भान ठेवायचं आहे. कारण पुढे सांस्कृतिक कार्यक्रम अर्थात दरवर्षी इथे सेवा केंद्रावर आम्ही छोटासा क्रिसमसचा कार्यक्रम करतो, नवीन वर्षाच्या स्वागताचा कार्यक्रम करतो. त्या अनुषंगाने आज हा छोटासा कार्यक्रम तुमच्या उपस्थितीमध्ये होणार आहे. तर कोणीही, माझी विनंती आहे की कोणीही गडबड करून इथून जाऊ नये. कार्यक्रम पूर्ण झाल्यानंतरच तुम्हाला प्रस्थान करायचं आहे. आता आपल्याकडे उपस्थित आहे गोवा आणि सिंधुदुर्गच्या ब्रह्माकुमारी सेवा केंद्राच्या मुख्य संचालिका. काणकोणपासून लांजापर्यंत जवळजवळ 18 सेवा केंद्र आहेत आणि ह्या 18 सेवा केंद्रांचं संचालन आदरणीय शोभाबाईंजी करतात. गेली 40 वर्षाहून अधिक काळ ईश्वरीय सेवेमध्ये सरेंडर आहे. तर मी विनंती करते आदरणीय बहनजींना की त्यांनी आपलं मनोगत आज या वर्धापन दिवसाच्या निमित्ताने व्यक्त करावं. कारण मी खूप वेळा ऐकलेलं आहे, जेव्हा नामदेव भाई कणकवलीला यायचे किंवा पणजीत यायचे, त्यावेळेला त्यांचं एकच हे असायचं की सेवा करायची, आज इकडे सेवा करायची, आज इकडे ह्या गावामध्ये जायचे. आणि सेवेची एवढी तळमळ जी त्यांच्यामध्ये आम्ही बघितली, तीच आम्ही बहिणींच्या मध्येही या मॉलमध्ये घुसून जाऊन की त्यांनी एवढं आपली सेवा केलेली आहे किंवा मेहनत केली आहे. आज एवढा मोठा सेवेचा विस्तार आहे. मी आदरणीय बहिणींना विनंती करेन की त्यांनी आपलं मनोगत व्यक्त करावं. सर्व शक्तिवान शिवबाबा, साथ हम सबके आपल्या सर्वांना सदैव प्रेरणा देणारे असे आज जरी आपल्यामध्ये नसले तरी सुद्धा सतत त्यांची स्मृती आणि सतत त्यांचा एक प्रेरणा जी आहे ती अनुभव होते असे. तर कणकवलीच्या सर्व भाऊ-बहिणींना खूप खूप आजच्या वर्धापन दिवसाची बधाई, त्याचबरोबर नवीन वर्षाची ही बधाई. आणि आजचा दिवस आहे तो क्रिसमस, जो विशेष छोट्या छोट्या मुलांना काही गिफ्ट देण्याचा आणि त्यांचा घेऊन उत्साह वाढवण्याचा. तर क्रिसमसची ही खूप खूप बधाई. विशेष आपण पाहत आहोत, बाबा आपल्या सर्वांना नेहमी सांगतात की तुम्हीच सगळे माझी मुलं आहात, जी किसमिसपेक्षाही गोड आहात. आणि किसमिसपेक्षाही गोड अशा मुलांना क्रिसमसची बधाई. बाबा ज्या वेळेला येतात त्या वेळेला वेगवेगळ्या प्रकारे मुलांना प्रेरणा देतात. ज्याच्या विशेष उत्सवाच्या निमित्तानेही आपण पाहतो की ड्रेस ही सांता क्लॉजचा दाखवलेला आहे, तोही लाल आणि टोपी व्हाईट, अर्थात व्हाईट कोला दाखवलेला आहे.
की बच्चे लहान लहान शिव बाबा आणि हाईट कोण ब्रह्म बाबा किंवा ब्रह्म बाबा जो आहे तो सांता क्लॉज जो की लाल लाल आणि त्याच्यामध्ये व्हाईट कोण लाईट जी आहे ती व्हाईट शिव बाबा जे एक दुसऱ्यामध्ये असे सामावलेले आहेत आणि तेच आज या विश्वामध्ये सर्व मनुष्यात्म्यांची ज्योती जागृत करण्याकरता आता सगळ्यांना त्यांनी केलेल्या जी सेवा आहे किंवा जे कार्य आहे त्याच्या गिफ्ट देण्याकरता आलेले आहेत म्हटलं तरी हरकत नाही. तर ज्या वेळेला कणकवलीचे 32 वर्ष सेवेचे तो काळ ज्या वेळेला आठवला जातो त्याला जसं आपल्याला सांगितलं की नामदेव भाई आहे किंवा ज्यांनी सुरुवातीला सेवा केली परंतु आज आपल्या सर्वांच्या मध्ये केवळ सिंचीही चरण स्पर्श केलेली अशी भूमी आहे. त्याचबरोबर महान विभूती ज्याने आपलं सर्वस्व ईश्वरीय सेवेकरता अर्पण केलं असे आपले सुंदरी बहनजी, नामदेव आई, पद्मा बहन, सुरमा बहन अर्थात पुण्याचा असा ग्रुप दशरथ भाई, नारायण भाई यांचं सतत या ठिकाणी जर बघितलं तर गोवा आणि कोकणच्या भूमीला जे पुण्यापासून गोव्यापर्यंत सर्वत्र येणं किंवा सर्वत्र व्हायब्रेशन देणं आणि सगळ्यांना एक प्रकारची प्रेरणा देण्याचं कार्य जे आहे ते कार्यरत केलं. परंतु या भूमिकरता म्हणा किंवा संपूर्ण आपल्या गोवा आणि कोकण याच्याकरता म्हणा दाणे किती असतील खूप मोठं होतं आणि त्याच्यामध्ये दाणे जे होते बियाच्या होत्या त्या 505 बिया होत्या. स्टुडंट किती असले पाहिजे रेग्युलर स्टुडंट जे आहे ते अशी सेवा जी आहे ती खूप झालेली आहे. असा संदेश जो आहे तो हजारो लाखो आत्म्यांना आपल्याला द्यायचा आहे. परंतु 505 दाणे जे आहे ते एकदम पक्के, एकदम स्वीट, एकदम शक्तिशाली, एकदम पावावर बलिहार, एक बल एक भरोसा वाले अशी 505 दाणे जे आहेत ते तयार करायचे आहेत. आणि आजच्या दिवशी हीच आपल्याला दादींच्याकडून बाबांच्याकडून एक प्रकारे काय आहे प्रयत्न आहे जास्त आत्मी तयार करण्यामध्ये आपल्याला आता काय करायचं आहे द्यायचं आहे जे असे बाबावर बलिहार करणारे आत्मे जे आहेत ते निर्माण होऊ शकतील. आता संख्या जर बघितली तर किती आहे कल्पनाची किती आहे. चला आता आजपासून आपण हा संकल्प करूया की पुढे आपल्याला पुढच्या वर्षापर्यंत 505 आत्म्यांना सुद्धा काय करायचं आहे संदेश द्यायचा आहे आणि निर्माण करायचं आहे. जितके निर्माण होतील परंतु लक्ष ठेवायचं आहे की आजपासून पुन्हा जागतिक आपल्याला प्रेरणा देत आहे की 505 आत्म्यांना तुम्ही काय करा संदेश द्या. तर इतक्या आत्म्यांना संदेश देऊन आपल्याला तयार करायचं आहे आणि तुम्ही सगळे तयार करतच आहात. जेव्हा वेळ मिळतो त्या वेळेला माझा आणि स्वतःला मुलीमध्ये मुरवण्याचा, मुलीमध्ये पक्क होण्याचा, मुलीमध्ये खोलवर जाण्याचा स्वतःला अभ्यास करा. अर्थात खोलवरचा पक्की करा. तुम्ही आहात पक्के पण अनेकांना पक्की करण्याचं कार्य जे आहे ते करा. अशा 32 वर्षाचा खूप मोठा इतिहास आहे. ज्या इतिहासाला आपण आठवायचा म्हटलं तर आपल्याला तेवढेच वेळ लागणार आहे. परंतु जसं थोड्या वेळी म्हटलं जातं त्याच्यानुसार 32 वर्षामध्ये 33 वर्षामध्ये पदार्पण करत आहोत. 33 कोटी देवता प्रसिद्ध आहे आणि 33 कोटी देवतांचं आपल्या सर्वांना या ठिकाणी स्मृतीवर स्वागत ही करायचं आहे. अवतरित व्हायचं सगळ्यांना
तर अशा 32 वर्षाच्या सेवेच्या सर्व भावबहिणींना खूप खूप शुभेच्छा. आणि येणाऱ्या 9 युगाच्या 9 वर्षाच्या ज्या ठिकाणी 33 कोटी देवतांचं त्रेताच्या अंतापर्यंत आगमन असेल, तर अशा नवीन वर्षाच्या नवीन युगाच्याही सर्वांना खूप खूप शुभेच्छा. वाढत राहा, अनेकांना वाढवत राहा आणि लवकरात लवकर स्वर्गाची निर्मिती या सृष्टीवर करण्याकरता आणि स्वतःला देवता बनवण्याकरता सगळे तयार राहा. बाबा आवाहन करत आहे. सगळी प्रकृती ही सर्वांच्या करता फुलांच्या माळा घेऊन उभा राहिलेली आहे किंवा स्वागत करण्यासाठी तयार आहे. तर तुम्ही सर्व तयार व्हा आणि सगळे मिळून येणाऱ्या नवयुगाचं नवदेवतेचं किंवा नव दिव्याच्या जीवनाचं आपण सगळे मिळून आवाहन करूया, स्वागत करूया. खूप खूप बधाई. ओम शांती. धन्यवाद आदरणीय बहिणीजी. वेळ पुढे सरकत आहे. सर्वांना उत्कंठ आहे की पुढच्या कार्यक्रमाची. विशेष करून इथे जे फरिश्त्यांचं स्वागत करण्यासाठी काही छोटे छोटे फरिश्ते पण तयार आहेत. जे खास यांचं स्वागत करण्यासाठी खूप उमंग उत्साहाने त्या ताऱ्यांच्या कृपेतून ह्या धर्तीवर आलेले आहेत स्वागत करण्यासाठी. तर मी विनंती करते साईडीकडे सर्व फरिश्ते स्टेजवर येऊ दे. सगळ्यांनी जोरदार टाळ्यांनी स्वागत करा या छोट्या छोट्या फरिश्त्यांचं. शिवबाबांनी आम्हा सर्वांना हे सांगितले, तुम्हाला ब्राह्मणापासून फरिश्ता आणि फरिश्त्यापासून देवता बनायचे आहे. हे सर्व फरिश्ते या स्टेजवर बसलेल्या फरिश्त्यांच्या स्वागतासाठी उत्सुक आहेत. सबसे पहले पे भगवान की नजर पड़ी, सबसे पहले पे भगवान की नजर पड़ी। मेरी आशाओं के दीपक तुमसे ही उम्मीद बड़ी, जाने की
प्यारे, कितने प्यारे, कितने प्यारे हैं ये फरिश्ते जो ज़मीन पे उतरे तारे हैं। विनंती करेन सर्व बहिणींना की त्यांनी 1 मिनिट या फरिश्त्यांबरोबर डान्स करावा. खूपच मनमोहक दृश्य आहे. सर्वांनी तुम्हीही एकमेकांचे हात हातात घेऊन करू शकता. सबसे पहले नबी भगवान की नजर पड़ी, सबसे पहले सुंदर दृश्य आहे. भगवान की नजर पड़ी, मेरी आशाओं के दीपक तुमसे ही उम्मीदें बड़ी, जाने हे आहे ते कितनी बघूनच बार, आपण करू शकतो. जाने कितनी बार जन्नत ये उतारे, धन्यवाद सर्व फरिश्त्यांचा. खूप ये सुंदर. फरिश्ते जो ज़मीन पे उतरे तारे हैं, ये उतरे तारे कितने प्यारे, कितने प्यारे हैं ये फरिश्ते जो ज़मीन पे उतरे तारे हैं. खूप छान. धन्यवाद. ओम शांती. सर्वांचे खूप खूप आभार. बहिणींच्या बरोबर आदरणीय कांचनदेवजी यांचंही फार मुलाचा वाटा आहे कणकवलीच्या सेवेमध्ये. आदरणीय बहिणींच्या बरोबर सुरुवातीला अगदी ईश्वरी सेवेमध्ये ज्यांचं योगदान राहिले अशा आपल्या आदरणीय गीताबाईंनी यांचाही सन्मान टाळ्या जरूर वाजवा. आणि आता याचबरोबर मी जी नावं अनाऊन्स करते त्या सर्वांनी या मंचावर येऊन आदरणीय शोभाबाईंच्या हस्ते हे सन्मान चिन्ह स्वीकार करावं. साठेकर माताजी, अंजली माताजी, सर्व बसू शकता आणि जरूर दाद द्या टाळ्यांची. सर्वांनी मी नावं अनाऊन्स करते त्यांनी पटकन मंचावर यावं. प्रसादबाई, अमरभाई, पाटकरबाई, वासुदेवबाई, जीवाजी पाटकरबाई, त्यानंतर सुरेश टाळ्या थांबवू नका, जरूर वाजवा, तुमचा व्यायामही होईल. टाळ्या वाजवणं खूप चांगलं असतं. यानंतर सांस्कृतिक कार्यक्रमासाठी मुलांना तयार.
केलेली आहे. पण आज तुमचंही योगदान तेवढंच महत्त्वाचं आहे, कारण तुम्ही जरी उशीर जरी जरी आपण 90 नंतर 95 नंतर कधीही या ईश्वरीय सेवेशी जोडलेलो असू, तरीही आपण तेवढेच महत्त्वाचे आहोत. आणि हा सन्मान यांचा करून तुम्हाला सर्वांचाही सन्मान आहे, कारण हे जर त्या वेळेला यांनी खूप सेवा केली नसते तर आज तुमचाही अलौकिक जन्म या ठिकाणी झाला असता. हे आधारस्तंभ आहे या ईश्वरीय सेवेमध्ये. आता मी सर्व मान्यवरांना विनंती करेन की त्यांनी समोर बसून या कार्यक्रमाचा आस्वाद घ्यावा. आता पुढे छोटासा कार्यक्रम आहे, सांस्कृतिक कार्यक्रम. या मुलांनी खूप मेहनतीने तुमच्यासाठी, तुमच्या स्वागतासाठी आणि आपला आनंद तुमच्यासोबत शेअर करण्यासाठी, विगुणित करण्यासाठी कांजलबेंडी आणि मकर संक्रांती हा सण आपल्याला किंवा उत्सव आपल्याला हा संदेश देतो की पतंगासारखं हलकं बनवून उडत राहा. कारण उत्तरायणमध्ये किंवा मकर संक्रांतीला पतंग उडवले जातात. तिळगुळ घ्या, गोडगोड बोला असा संदेश दिला जातो. वर्षभर तिळगुळ घ्या, गोडगोड बोला हा संदेश सोबत राहायला पाहिजे. पण त्या दिवशी एकच दिवस बोलून बघितलं तर सगळ्यांना संदेश देऊन आपण आपली वाणी किती मधुर बनवलेली आहे हे वर्षभर चेकिंग करत राहायला पाहिजे. तर तिळगुळ घ्या, गोडगोड खूप मोठी जर बघितलं तर घालमेल असते, कारण हळदी कुंकू आहे. तर आपण हा हळदी कुंकाचा सोहळा सुद्धा ह्याच मंचावर बोलूया. सगळ्यांना तिळगुळ घ्या, गोडगोड बोला हा संदेश सुद्धा या मुलींनी देणार आहे. त्याचबरोबर या दोन कुमारी ज्या आहेत तर त्या कन्या तुमच्या समोर हे नृत्य सादर करणार आहेत की यांना पतंग उडवताना किती खुशी होत आहे. धन्यवाद.
हळदी कुंकाचा कार्यक्रम झालेला आहे, संपन्न झालेला आहे. मकर संक्रांतीनंतर येणारा उत्सव अर्थात धार्मिक कार्यक्रमाशी संबंधित आहे, तो म्हणजे महाशिवरात्री. मोठ्या भक्तिभावाने हा उत्सव साजरा होतो. सर्व मनुष्य आत्म्याचे गती सद्गती दाता विश्व कल्याणकारी स्वर्णिम युगाचे रचयिता परमात्मा शिव किंवा ज्याला शिव भोलेनाथ आणि असंही म्हटलं जातं. अमरनाथ, विश्वनाथ, रामेश्वर, बापकटेश्वर या अनेक नावांनी, सोमनाथ या अनेक नावांनी ज्यांना संबोधलं जातं, असे परमात्मा पिता शिव यांच्या दिव्य अवतरणाचा यादगार सोहळा म्हणजे महाशिवरात्री. गेली 85 वर्ष परमात्मा शिव ह्या सृष्टीवर येऊन आपलं दिव्य कार्य करत आहे आणि अशा ह्या महाशिवरात्रीचं यादगार पर्व म्हणजे महाशिवरात्री. तर बघूया हे नृत्य.
शक्ति का विश्व पर है छाया, सर्वेश्वर शिव परम पिता भूमंडल पर है आया। लाल लाल रंग दिव्य शक्ति का विश्व पर है छाया, हो सर्वेश्वर शिव परम पिता भूमंडल पर है आया। ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय। ज्ञानेश्वर वो विश्वेश्वर वो कल की रात्रि में आया, सर्वगुणों से हर मानव को देव तुल्य बनाया। सोमनाथ वो अमरनाथ वो भोलेनाथ के आया, खुद खुदा इस भूमंडल पर वैष्णव लेकर आया। मात पिता बंधु सखा बन सब संबंध निभाया, आपस में सब एक है हमने संदेश सुनाया। ओम नमः शिवाय, इसके बाद हम होली भी मनाएंगे। ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय। लाल लाल रंग दिव्य शक्ति का विश्व पर है छाया, सर्वेश्वर शिव परम पिता भूमंडल पर है आया। ओम नमः शिवाय, 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 ओम नमः शिवाय। रंगांचा उत्सव म्हणजे होळी. आपण सर्वांना जीवनामध्ये अनेक रंग भरायची उत्सुकता असते. सर्व रंग अर्थात सुख, शांती, आनंद, प्रेम हे रंग. जीवनामध्ये सर्वात महत्त्वाचा रंग म्हणजे पवित्रतेचा रंग. समजा हा रंग सर्वांनी आपल्या जीवनामध्ये भरला तर जरूर आहे, बाकी सर्व रंग आपोआप भरत जातील. सर्वांना ज्ञानाचा रंग लावून होळी साजरी करण्याचा संदेश देण्यात होली रे आई होली रे
सर्वांना ब्रदरहूड किंवा विश्वबंधुत्व शिकवणारा, आत्मिक दृष्टीने एकमेकांकडे पाहावं हा संदेश देणारा, स्नेह, शक्ती आणि पवित्रतेचं भावाचं हे पवित्र बंधन अर्थात रक्षाबंधन स्वयं परमात्मा शिव ह्या सृष्टीवर येऊन आम्हा सर्व मुलांना किंवा मनुष्य आत्म्यांना हे रक्षेचं सूत्र बांधत आहे. पूर्वापार जर बघितलं तर हे रक्षासूत्र बहिणी आपल्या भावाला बांधतात आणि भाऊ रक्षणाची जबाबदारी उचलतो की सदैव मी माझ्या बहिणीचं रक्षण करेन. पण आता हा सण त्यापुरताच मर्यादित नसून परमात्मा शिव आम्हा सर्वांचं रक्षण करण्यासाठी बाध्य आहे. तर असा संदेश देणारा हा रक्षाबंधनाचा सण आहे. छोट्या बहिणी आहेत, भाऊ मोठे आहेत, रक्षण करण्यासाठी समर्थ आहेत. रक्षाबंधन नंतर जन्माष्टमी हा कृष्ण जन्माच्या आगमनाची चाहूल देणारा, सर्वांना जन्माष्टमी महाराज कुमार सतयुगाचे प्रथम महाराज कुमार श्रीकृष्णाच्या जन्माचा सोहळ्याने आपण पाहणार आहोत. सर्वांनी जरूर वैद्यतर हा सोहळ्यात मनापासून आनंद घ्यावा. थोडंसं कार्यक्रमामध्ये परिवर्तन आहे. आपण क्रमाने हे सण साजरे करतो. रक्षाबंधन नंतर जन्माष्टमी येते, पण आज इथे आपण गणेश चतुर्थी आधी साजरी करूया. त्यानंतर बघितलं तर आपण इतर सण. आत्मा हे गणेश आहे, बुद्धिदाता ज्याला म्हटलं जातं, दिव्य बुद्धिदाता ज्याला म्हटलं जातं. तर असा परमात्मा शिव आम्हा सर्व मनुष्य आत्म्यांना श्रेष्ठ बुद्धीचं वरदान देत आहे. सदैव ही स्मृती परमात्मा सांगत आहे, ठेवत राहा की मी विघ्न विनाशक गणेश आहे. देवा श्री गणेश, देवा श्री गणेश, देवा श्री गणेश, देवा
परवाही क्या उसका रूप कैसा है कैसा परिणाम है धरती ऊपर सितारे उसकी नजरें उतारे कभी उससे डरा जिसकी रखवाली आए करता साया तेरा तेरी भक्ति का बलिदान है जो कमाए वो धनवान है इन किनारे की कश्ती है वो देवा तुमसे जो अनजान है यूं तो मुश्किल सवारी तेरी सब में है पहरेदारी तेरी बाप की आलिया रात हो कभी चौथी न हारी तेरी अपनी तकदीर का खुद सिकंदर हुआ रे भूल के ये जहां रे किसकी सीने यहाँ रे साथ पाया तेरा वासी में जाने 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 इसके बाद नवरात्रि का जो तैयार है सब देवियाँ जिनका नवरात्रि में शिव शक्तियों के रूप में आवाहन किया जाता है पूरे भारतवर्ष में देवियों की पूजा होती है स्त्री शक्तीचा जागर म्हणजे नवरात्री 9 दिवसांमध्ये जन्माष्टमी आपण थोड्या वेळाने साजरी करणारच आहोत
आओ मेरे दरबार शिव शक्ति आओ घूमे घूमे धीरे धीरे घूमे धीरे धीरे घूमे धीरे धीरे घूमे धीरे धीरे घूमे धीरे शिव शक्ति आओ मेरे दरबार शिव शक्ति आओ शिव शक्ति त्याला तयार राहा. शिव शक्ति आओ मामा की संगाज गरमागुनी मामा की संगाज गरमागुनी मामा की संगाज गरमागुनी शिव शक्ति संग बाबा तुझे घूमे गरबा धीरे धीरे शिव शक्ति आओ मेरे दरबार शिव शक्ति आओ संगम युगनी घड़ियां कितनी सुहानी है प्रभु मिलन की सुंदर लीला कितनी रूहानी हल्ली थंडी खूपच पडायला लागली. शिव
बाबाच्या स्मृतीचं एक गीत आपण ऐकूया संगीता भोजी यांच्याकडून. बघा थंडी वाजते. हेमा